शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांनी या संदर्भातले संकेत देखील दिलेले होते। त्यानंतर आता त्यांनी आज आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आहे। जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नावं चर्चेत होती। त्यापैकी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। 15 तारखेला पक्षाची एक बैठक आहे। 15च्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये पक्षाची बैठक होऊन काय जो निर्णय व्हायचा तो पक्षाचे श्रेष्ठ आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील वगैरे, सुप्रियाताई वगैरे आम्ही सगळे बसून निर्णय घेणार आहे। पवार साहेब जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल। नाव चर्चेत येतं, माझं मी भाग्य समजतो की माझ्या एवढ्या उत्तुंग नेत्याच्या पक्षाचं अध्यक्षाच्या संदर्भात माझं नाव चर्चेला येणं हे माझं भाग्य समजतो। मला वाटतं की निश्चितपणाने आम्ही सगळे कोणी अध्यक्ष हो, परंतु आम्ही सगळेजण एकसंगतेने रणनीती ठरवतात, त्याला आता वेगळ्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। आणि म्हणून या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही एकसंगतीने उभं राहून 100% पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करू। त्यांचा इंटरनल प्रश्न आहे। ज्यांनी राजीनामा दिला त्यांनाही शुभेच्छा, जे नवीन होणार त्यांनाही शुभेच्छा। सगळ्यांनी चांगलं काम करावं या शुभेच्छा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।